शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते दीपज्योतिर्नमोऽस्तुते दीपज्योतिर्परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः दीपज्योतिर्परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः दीपो हरतु मे पापम् सन्ध्यादीपनमोऽस्तुते ओ दीपब्रह्मरूपस्त्वम् ज्योतिषां प्रभुरव्ययः ओ दीपब्रह्मरूपस्त्वम् ज्योतिषां प्रभुरव्ययः आरोग्यं देहि पुत्रांश्च मतिं स्वच्छां मे सदा रवेरस्तं समारभ्य यावत् सूर्योदयो भवेत् रवेरस्तं समारभ्य यावत् सूर्योदयो भवेत् यस्य तिष्ठेत् गृहे दीपः तस्य नास्ति दरिद्रता शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते दीपज्योतिर्नमोऽस्तुते शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं आमच्या धनसम्पदः काळात सुद्धा एवढी सुंदर शाळा नव्हती त्यामुळे थोडं आम्हाला फील होत आहे की किती सुंदर शाळा आज आम्हाला मिळाली होती तर अजून छान वाटलं असतं. पण असो ते तुम्हाला मिळत आहे ते खूप छान झालं. आणि यानंतर जे स्वागत केलं, जो पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं, त्यामध्ये सुद्धा इथलेच फुलांचा वापर केला, ते सुद्धा मला खूप आवडलं. त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. आणि सर म्हणत होते थोडा आवाज कमी करा, वाजवू नका बँड, पण मला ते भारी आवडलं. आवडते का बरं दिल्या जाते मला खिचडी शाळेमध्ये? कशासाठी? अच्छा, आरोग्य चांगलं राहण्यासाठी. का बरं खिचडीपर्यंत काय आहे? तर म्हणजे आपल्या शरीराला कसं सगळं मिळतं ना. नाहीतर तुम्ही काय आता टिफिनमध्ये नाही आणता है ना, नाही आणत. पण खिचडीनुसार खिचडीच्या पद्धतीने आपल्याला बनवली जाते. त्यामध्ये सगळ्या प्रकारचे कडधान्य टाकले जातात, वेगवेगळ्या भाजीपाला टाकला जातो, फळभाज्या टाकल्या जातात. त्यामुळे आपल्या आरोग्याला, आपल्या शरीराला तसं प्रभावशाली आपल्याला खिचडी मिळून जाते. आणि सगळ्यात जास्त धन्यवाद तुम्ही सगळ्या जिल्हा जिल्ह्यांचे. मला फार आवडतं. मला अजूनसुद्धा असं वाटतं की मी येऊन बसावं तिथे. हां, खूपच मजा येते मला तिथे. थँक्यू सो मच सगळ्यांचं. बरं, मॅडमनी तुम्हाला मगाशी सांगितलं, वकील मॅडमनी, की मोबाईल किंवा त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टी असतील तर त्याच्यापासून आपलं स्वतःचं प्रोटेक्शन कसं करायचं, काही आपल्याला काही होत असेल तर कोणाला सांगायचं. तर तुमचा सगळ्यात बेस्ट फ्रेंड कोण आहे? आई, बाबा, कोण आहे? आई. व्हेरी गुड. आईला काय जंक फूड हे आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे का? तसंच ते दातांसाठी पण चांगलं नाही. काय काय खातो आपण फास्ट फूड? पॅकेट फूडचे कुरकुरे, चॉकलेट, बरोबर? खाण्यानंतर पोटात जातं का डायरेक्ट? काही ना काही दातांमध्ये अडकून राहतं. त्यामुळे ते चुकीचं आहे. बरोबर? पुष्परोग तुम्ही ऐकला का शब्द? नेत्ररोग. छान छान. म्हणजे आमचे लोक आले होते का? हां, पुष्परोग म्हणजे काय? न खांडवणारा, न दुखणारा सत्ता. आता समजा आपल्याला एखादा सुई टोचली किंवा भाजलं तर आपल्याला जाणीव होते की नाही? तर आपल्याला लागलं, आपण पटकन बाजूला होतो. तर पुष्परोगामध्ये असे काही चटके असतात जिथं आपल्याला संवेदना जाणत नाही.